आघाडीचा आज जोडे मारो आंदोलन आहे आणि यासाठी स्वतः शरद पवार साहेब असतील, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असतील, नाना पाटोळे असतील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सगळेच जण असणार आहेत। आता सध्या माझ्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख जी आहेत। काय सांगणार आपण की आज मोर्चा आहे, पोलिसांनी याला आंदोलन परवानगी आणखी दिलेली नाहीये। पोलिसांनी परवानगी खरं तर द्यायला पाहिजे होती। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान ज्यावेळेला होतो त्यावेळेला साहजिकच शिवप्रेमीच्या भावना ह्या अनावर होणार आणि त्याचा निषेध हा करण्यासाठी पोलीस जर परवानगी नाकारत असेल तर मला वाटतं या सरकारच्या अंगात हिटलर घुसलेला आहे। पण शिवप्रेमी असल्या अनेक हिटलरला गुंडाळून ठेवतात हे या सरकारला माहीत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ज्यावेळेला छत्रपतींचा अपमान होतो त्याचा निषेध करण्यापासून महाराष्ट्रातले कोणतेही पोलीस हे महाविकास आघाडी सरकार आणि शिवप्रेमीला थांबू शकत नाही। आता हुतात्मा चौकामध्ये जवळपास 5000च्या वर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे तुमचं आंदोलन आहे, मोर्चा आहे, हा थांबवण्याच्या तयारीत पोलीस असल्याचं सांगण्यात येतं। एवढे 5000 पोलीस तिकडे बदलापूरला पाठवले असते, महिलावर जे अत्याचार होतात तिकडे जर पाठवले असते तर बरं झालं असतं। इथं महाविकास आघाडीचे नेते शिवप्रेमी आंदोलन करायला येणार आहेत का, आतंकवादी आंदोलन करायला येणार आहेत का? सरकारला लाज वाटायला पाहिजे। एवढे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव साहेब, माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री असलेले पवार साहेब हे आंदोलन करायला येत आहेत आणि तुम्ही लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला परवानगी देत नाही। तिथं 5-5 हजार पोलीस त्या ठिकाणी घेऊन येतात। तुम्हाला काय जालियनवाला बाग हत्याकांड महाराष्ट्रात घडवायचं आहे का? लाजा वाटल्या पाहिजेत। महिलांच्यावर बलात्कार होतात तिकडे जाऊन जरा लक्ष द्या, पोलीस फोर्स तिकडे पाठवा। का इथं तुमच्या सरकारचं नाकारतेपणा, कुणी कोणत्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं आणि त्या पुतळ्याचा अपमान झाला त्याला ते झाकण्यासाठी 5-5 हजार पोलीस उभं करताय, त्याच्याऐवजी महिला अत्याचाराकडे पोलीस उभा केले असते तर अधिक बरं झालं असतं। आता आपले शरद पवार साहेबांची भेट झालेली आहे, नेमकी काय चर्चा झालेली आहे? पवार साहेब स्वतः मोर्चामध्ये चालणार आहेत का पुढचं नियोजन? पवार साहेब काय करणार आहेत हे पवार साहेब कधीच सांगत नाहीत। पवार साहेब काय करतील हे थोड्या वेळात तुम्हाला कळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।